बस 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 ह्याच्या पुढं नाही नाचू शकत. फरशी पण एकदम स्वच्छ झाली आहे. आजपर्यंत इथल्या मालकाने जेवढी स्वच्छ केली नसेल तेवढी आज मी स्वच्छ केली आहे. ते कसं काय मंडळी, बरं आहे ना सगळं. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज तारीख आहे 3 एप्रिल 2020, वार आहे शुक्रवार आणि संध्याकाळचे वाजलेत 6:30. तर आता फायनली वीकेंड आलेला आहे. पण ठीक आहे, आता वीकेंडचं महत्त्व एवढं काय उरलं नाही आहे. सगळेच दिवस घरातच चाललेत. पण हां, वर्क फ्रॉम होम ज्यांनी करतात ना त्यांना 2 दिवस थोडीशी शांती आहे. कारण वर्क फ्रॉम होम ऑफिसला जाण्यापेक्षा डबल काम आहे. कारण ना इथं काम करते ह्याचंच प्रूफ भरपूर वेळा तुम्हाला द्यायला लागते. जे कोण तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल ना त्यांना कळत असेल मी काय बोलतोय. आणि हां, तुम्ही म्हणत असाल की बंधना वगैरे का घातलंय, तर सांगू इच्छितो की तुमच्यापैकी बरेच जण पण फसले असतील या क्वारंटाईनच्या आधी कटिंग न करून, म्हणजे हेअरकट नाही करून. तर माझं पण काय असंच झालं आहे, केस इतके वाढलेत की सांभाळता येणं मुश्किल झालं आहे. आणि रोज रोज कॅप घालून मी पण वैतागलो आहे. म्हटलं आता हेअरबँड नाही आहे तर बंधना असंही ठीक आहे. तर बोलूया आपण आता चॅलेंजबद्दल. श्रीनी एक पंगा घेतला आहे, एकदम भलतं चॅलेंज दिलं आहे त्याला. मी क्लिनिंगचं चॅलेंज दिलेलं ते आठवलं वाटतं, आणि त्यांनी हे चॅलेंज मला दिलं आहे. होकोसो भावा. तर हे चॅलेंज असं आहे की मला काही दिवसापूर्वी आठवलं माझं पहिलं चॅलेंज. आता आठवलंच आहे तर क्यों ना खेळ खेळे. आता तुला घरची फरशी पुसायचं आहे आणि ती पण डान्स करत. क्या ये मैं चॅलेंज पक्का समजू. वाह वाह बाबा वाह. मी काय म्हणतोय, क्लिनिंग विलिंग तर मी करत असतोय वगैरे, पण फरशी पुसून तसे पण 2-3 दिवस झाले. फरशी पुसण्यापर्यंत ठीक होतं, तू क्लिनिंगचं चॅलेंज परत देऊ शकला असतं. पण हे डान्स करताना मी डान्सर आहे तेव्हा माझ्याकडनं अजून तुला काही दुसरं एक्सपेक्टेशन्स नव्हते काय. डान्स म्हणजे तू दुखत्या नसेवर हात ठेवलाय. चला आता भरपूर वेळ झाला, भरपूर बडबडलो मी. आता लागूया आपल्या चॅलेंजला. जे काय होईल जसं काय होईल. फनी झालं तर हसा, कमेंट करा. तुम्हाला आवडलं तर प्लीज लाईक करा या व्हिडिओला. तुम्ही मित्रांमध्ये शेअर पण करू शकता. आणि आपलं चॅलेंज एकदम जोरदार चालू आहे. हा 9वा व्हिडिओ सलग टाकतोय आपण. तर हे काहीतरी वेगळं सुरू आहे आपल्या मराठी यूट्यूबिंगमध्ये. तर ठीक आहे, जेवढं जास्तीत जास्त शेअर करता येईल आपल्या व्हिडिओजना करा. माझे शेअर करा, श्रीचे करा, आणि असंच मराठी यूट्यूबर्सना सपोर्ट करत राहा. तर आता फरशी पुसायला मी हे एक फडकं, नॅपकिन, टॉवेल जे काय म्हणाल तुम्ही, हे मिळाले मला. तर ठीक आहे, आपण थंबनेलसाठी एक पोज देऊया. कारण मी थंबनेल स्क्रीनशॉटमधनंच घेतो आहे आणि थंबनेल करायला जाम मजा येते. हा ठीक होता. चला. बस ह्याच्या पुढं नाही नाचू शकत. फरशी पण एकदम स्वच्छ झाली आहे. आजपर्यंत इथल्या मालकाने जेवढी स्वच्छ केली नसेल तेवढी आज मी स्वच्छ केली आहे. आता मी फरशीवर पण झोपू शकतो एवढी स्वच्छ आहे. एकदम 99% एकदम ठीक आहे. माझी ओव्हर ॲक्टिंग झाली असेल, काय ओव्हर डान्स झाला असेल, आवडलं नसेल तर सॉरी. जर तुम्ही एंटरटेन झाला असाल, तुम्हाला हसायला आलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आणि जर या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज करून घ्या. तुझं चॅलेंज झालेलं आहे सक्सेसफुल कंप्लीट. आता तर नेहमीप्रमाणे मित्रांनो, हसत राहा, मजेत राहा, स्वच्छ राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.